नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी डिझाईन, जी कोणालाही आवडेल, कोणाच्याही मनात बसेल अशी सुंदर डिझाईन आज आपण बघणार आहे. चला मग, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग, तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा, आपण अस्तर कट करून घेतलेलं आहे. 12.5 अधिक 1 13.5 उंची घेतली, 8.5 घेतली घडी आणि 8.5च्या घडीसाठी आपण मोंडा घेतलाय 5 इंचाचा. त्याचबरोबर 1.25 इंच आकार, 1.25 इंच अंतर घेऊन आकार आपण मोंड्याचा दिलेला आहे. त्याचबरोबर मागचा गळा आपण 10 घेतलाय आणि गोल असा त्याला आपण दिलाय आकार. बघा, आपल्याला आता अस्तर जॉईन करायचे, त्याच्यासाठी आपण पीस कट करून घेतला. त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचंय आणि पूर्ण सगळीकडनं ते घ्यायचंय शिवून. अगदी व्यवस्थित आपण जसं ठेवलंय तसंच आपल्याला ते शिवून घ्यायचंय. बघा, आपलं शिवून झालंय. अगदी व्यवस्थित असं शिवून घ्यायचंय. जिथे काही वाटलं तुम्हाला फुगा वगैरे आलाय तर तिथे थोडस आपण कटरने उसून घेतो आणि पुन्हा एकदा तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, याप्रमाणे आपलं अस्तर जॉईंट झालंय. आता ते घ्यायचं, आपल्याला साईडचा उरलेला सगळा कपडा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा तो कट करायचा आहे. बघा, आपला कपडा सुद्धा कट झालाय. आता काय करायचं, आपण पाठीचा तो सेंटर काढून घ्यायचा आहे. ह्याप्रमाणे सेंटर घेतला, तिथे आपण पूर्ण अशी व्यवस्थित अशी रेष मारून घ्यायची आहे. आपण हे चौकोनी तुकडे घेतलेले 3.25 बाय 3.25 किंवा 3.5 घेतले तरी चालेल. बघा, आपण एक येलो आणि एक रेड कलर असा घेतलेला आहे. त्याच्या आधी आपली पायपिंग राहिली, ती पायपिंग आपण करून घेऊया. पायपिंग साठी आपल्याला क्रॉस पट्ट्या ह्या काढायच्या आहे आणि नंतर ते आपल्याला एकमेकाला जॉईन करून त्याची अशी लांब पट्टी आपल्याला तयार करायची. बघू शकता, ही पट्टी आपली तयार झाली. नंतर आपल्याला आता पायपिंग करून घ्यायची आहे. तर पायपिंग करण्यासाठी आपल्याला सरळ अशी पट्टी फक्त त्याच्यावरती ठेवायची आहे. पाठीच्या भागावरती ही पट्टी ठेवून आणि 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. बघा, अगदी व्यवस्थित आणि सावकाश असा कपडा फिरवत ती शिलाई आपल्याला मारून घ्यायची. ती शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला आता मध्ये पट्टी ती फोल्ड करायची. साधारण 1/2 इंच पट्टी बाहेर ठेवून आणि ती मध्ये आपल्याला फोल्ड करायची आहे. त्याच्यावरती पुन्हा एक आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची. बघा, अगदी सावकाश असं आपण 1/2 इंच कपडा बाहेर ठेवून आणि शिलाई आपण मारून घ्यायची. ती शिलाई मारून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ती जी 1/2 इंच पट्टी आहे ती मध्ये फोल्ड करायची आणि जेवढी तुम्हाला बारीक पायपिंग हवी तेवढी बारीक पायपिंग तुम्ही करायची. टिप मारताना एकदम खाचेमध्ये मारायची. पाठीचा आणि जो पायपिंगचा जो भाग येईल खाचेचा, त्या खाचेमध्ये बरोबर शिलाई आली पाहिजे. म्हणजे काय होतं, पायपिंग उलटी पडत नाही, एकदम व्यवस्थित येते. त्याच्यामुळे आपल्याला शिलाई ती खाचेत मारायची. बघा, अगदी व्यवस्थित आपली पायपिंग तयार होतीये. जेवढी जाड बारीक पाहिजे तुम्ही तेवढी जाड बारीक ती करून घ्यायची. बघू शकता तुम्ही, कुठेही उलटी वगैरे पायपिंग पडत नाही. अगदी सुंदर अशी पायपिंग आपली आलेली आहे. आता आपल्याला पाठीचे टक्स मारायचे. साधारण खाली 1/2 इंच सोडून वरती 4.5 इंचावरती आपण हा टक्स मारून घेतलाय. चला मग, दोघही टक्स आपले मारून झाले. आता आपल्याला जे आपण चौकोनी तुकडे काढले त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, असे आपल्याला हे त्रिकोण बनवायचे. अगदी सुंदर आणि नवीन अशी डिझाईन आपण आज बनवली मैत्रिणींनो. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करायचंय. बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबायचंय, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. हे बघा, आपले चौकोनी तुकड्यांचे त्रिकोण तयार झाले. हे आपल्याला असे ठेवून आणि त्याची डिझाईन तयार करायची. बघू शकता तुम्ही, असे ठेवल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असं शिलाई मारून ते जॉईंट करून घ्यायचे. एकसारखे ठेवायचे. ठेवताना म्हणजे काय होईल, डिझाईन सुंदर दिसेल आणि छान सुद्धा तयार होईल.
बघा ह्याप्रमाणे आपल्याला ते ठेवायचे, गळ्याचे थोडस वरती टोक निघालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे. म्हणजे काय होईल, एक वेगळीच नवीन डिझाईन तयार होईल. एक तुकडा आपल्याला कमी पडतोय म्हणून आपण पुन्हा एक चौकोनी तुकडा काढला आणि त्याचा सुद्धा त्रिकोण तयार करून घेतलाय. बघा तो सुद्धा आपण आता जॉईंट करून घेऊया, म्हणजे आपल्याला काय होईल, शिवताना व्यवस्थित फिनिशिंग येईल त्याला. बघा आपले सगळे त्रिकोण तयार झाले आणि आता आपण ते जॉईंट करून घेऊया. असे अगदी व्यवस्थित ठेवून आणि ते आपल्याला शिलाई मारून जॉईंट करून घ्यायचे. जॉईंट केल्यानंतर उरलेला जो भाग आहे त्याचा शिलाईच्या बाजूने तो आपल्याला घ्यायचा आहे कट करून. आता आपल्याला लागणार आहे फ्रिलची लेस. तर बघू शकता तुम्ही, अशी गळ्याला खेटून सुद्धा तुम्ही लावू शकता किंवा साधारण अर्धा पाऊण इंच अंतर सोडून सुद्धा लावू शकता. तर हे बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही लेस लावायची आहे. तर आपण आता साधारण पाऊण इंच अंतर सोडून दिले आणि ती लेस लावायला सुरुवात करणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला ती लेस लावायची आहे आणि जिथे आपण ती डिझाईन तयार केली त्याच्या शिलाईवरती ती शिलाई आली पाहिजे ह्या हिशोबाने आपल्याला ती लेस लावून घ्यायची. त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची, म्हणजे काय होईल, त्या लेसला फिनिशिंग अगदी सुंदर येते. हे बघा आपली डबल शिलाई मारून झाली. ह्याच पद्धतीने आपण ह्या बाजूने सुद्धा ती लेस लावून घेणार आहे. बघा आपले दोन्ही लेस लावून झाल्या, अगदी सुंदर अशी आपली डिझाईन सुद्धा तयार झाली मैत्रिणींनो. आता आपल्याला कमरेला पट्टी लावायची राहिली, ती आपल्याला आता लास्टला लावून घ्यायची. ही बघा ही पट्टी आपण लावतोय तिथे मध्ये काय करायचं, एक छोटीशी चुनी टाकायची आणि आपली पट्टी ही पूर्ण अशी लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती द्यायची दाबटीप आणि दाबटीप दिल्यानंतर पट्टी आपल्याला ही मध्ये फोल्ड करून 5 नंबरची शिलाई आपल्याला मारायची. म्हणजे काय होतं, हात शिलाई करायला सोपं जातं. अगदी कमी वेळात आपण सुंदर अशी डिझाईन बनवलेली मैत्रिणींनो. तर डिझाईन कशी वाटली तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगायचंय. बघा अगदी सुंदर आणि कोणत्याही साडीवर शोभून दिसेल अशी ही डिझाईन आहे. अगदी सहज अशी बनवता येईल अशी डिझाईन आहे. बघा अगदी सुंदर असं आपलं ब्लाउज तयार होणार आहे. कशी वाटली आपली आजची ब्लाउज डिझाईन? अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय ब्लाउज डिझाईन कशी बनवायची ते तुम्ही नक्की ट्राय करा. पण त्याच्या आधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग भेटू आपण पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.